आज उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिरूर या ठिकाणी मोडीचं रेकॉर्ड आज सर्च करण्यात आलं। मराठवाड्याचे कमिशनर हरदड सर यांच्या सूचनेनुसार हे रेकॉर्ड आपण पुन्हा एकदा तपासणी करतोय। आदरणीय पाटील सर, आदरणीय जरांगे पाटील यांचे पिताश्री घोडके, डॉक्टर घोडके साहेब आणि उपस्थित सर्व बांधव, पत्रकार बांधव, आज रेकॉर्ड आपण इथं सर्च केलंय। जे मोडी लिपीतलं रेकॉर्ड होतं आणि जे कर्मचाऱ्यांच्या आत्तापर्यंत हाती नाही लागली ते आपण रेकॉर्ड शोधलंय आणि त्याच्यात सगळ्यात खास बाब म्हणजे आज मातुरीचं रेकॉर्ड आपल्याला सापडलं। हे रेकॉर्ड सापडलं असताना याच्यात जवळपास 70पेक्षा जास्त घरांच्या नोंदी कुंदी अशा आपल्याला आढळून आल्यात। मातुरीच्या शेजारचं बोरगाव वगैरे जे काही 2-3 गावं आहेत ते रेकॉर्ड आज आम्ही बघितलं आणि ज्या नोंदी कमी होत्या ते रेकॉर्ड आम्हाला परत एकदा नव्याने ते सापडलं। त्यामुळे ही शोध मोहीम चालू आहे, चालू राहणार आहे आणि ते जास्तीत जास्त आपण जनतेसमोर आपण आणणार आहोत। याच्यामध्ये हे सगळं मोडी लिपीत असल्यामुळं 1880च्या दरम्यानच्या त्या नोंदी असल्यामुळं थोडं किचकट आहे, कागदपत्रांचे तुकडे पडत आहेत। कर्मचाऱ्यांचे काही प्रशिक्षण मोडीचं नसल्यामुळं त्यांना ते समजत नाही। त्यामुळे परत एकदा आम्ही आदरणीय पाटील सर, आपण सगळ्यांच्या सहकार्याने परत एकदा आपण ते रेकॉर्ड फेर तपासणी करतो। नोंद आज सापडली आहे। जरांगे पाटलांच्या सोबतच पूर्ण मातुरे गावाच्या नोंदी आपल्याला इथे सापडल्या, नोंदी असा उल्लेख आहे। पाटील सरांच्या याने ते स्कॅनला गेलंय आणि लवकरात त्याचं लिप्यांतर करून अपलोड करणार आहे। आमच्या गावाच्या नोंदी नव्हत्या म्हणून आम्ही इथं सापडायला आलो। आमच्या गावाची नोंद सापडली। तुमची स्वतःची सापडली का नाना? स्वतःची सापडली आमची आणि तुमच्यासोबत सर्व गावाच्या पण सापडल्या? साऱ्या गावाच्या सापडल्या। नाना, 4 गावं तुमच्या मुलांनी जो संघर्ष उभा केला म्हणून 4 गावाच्या आज नोंदी केल्यात, तर तुम्ही बाकीच्या तालुक्यातल्या नोंदी फेर तपासणी करण्यासाठी शासनाला काय सांगणार आहात? येतात ना पुन्हा नोंदी तपासून साऱ्या गावच्या। कसं वाटतंय तुम्हाला आज तुमची नोंद सापडलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? काय चांगलं वाटतं, काय वाटतं, जनतेची सापडाव, आमची सापडाव।